लक्ष द्या. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचे फर्दर टू टाइप्स पडतात इथे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणतात हे आपल्याला शिकायचं. आता ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे परत इथे आलं किंवा रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट. पण ही आता स्फेरिकल अरेंजमेंट ऑफ एलिमेंट आहे. पण या एलिमेंट्स मध्ये जी अरेंजमेंट आहे, मग आता ती एलिमेंटची अरेंजमेंट कशी आहे की जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत त्यातले काही नॉन डायगोनल एलिमेंट हे 0 आहे आणि काही नॉन डायगोनल एलिमेंट्स हे नंबर आहे. तर त्याचा अर्थ त्याच्या रिप्रेझेंटेशनला, त्याच्या रिप्रेझेंटेशन वरनं असं म्हणू आपण, रिप्रेझेंटेशन वरनं आपण हे ठरवतो किंवा इट इज अप्पर ट्रायंग्युलर और इट इज लोअर ट्रायंग्युलर. परंतु याच्या आधी आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट समजायला पाहिजे की कुठल्या नॉन डायगोनल एलिमेंट्सची जी पोझिशन असते ती कुठल्या प्रकारची असते, कुठल्या प्रकारची असते. म्हणजे त्यासाठी मी इथे एक एक्झाम्पल घेतो आणि तुम्हाला समजावून सांगतो. आता हा एक मॅट्रिक्स आहे A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. आता आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहे. These elements are showing its position. म्हणजे हे प्रत्येक एलिमेंट स्वतःची पोझिशन इंडिकेट करतात. म्हणजेच हा A13 आहे म्हणजे आपण तिथे म्हणू शकतो की तो ए एलिमेंट हा फर्स्ट रो थर्ड कॉलम मधला आहे. याच्याबद्दल बोलायला गेलो होतो, थर्ड रो सेकंड कॉलम मधला आहे. म्हणजेच आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली की ह्या पोझिशन इंडिकेट करतात. मग आता सर तुम्ही आपल्याला एक गोष्ट का समजून सांगताय, तर मी तुम्हाला सांगेल की ज्या रिप्रेझेंटेशन वरनं आपण ठरवणार आहे किंवा विच इज अप्पर ट्रायंग्युलर और विच इज लोअर ट्रायंग्युलर, त्यासाठी आपल्याला एलिमेंटच्या पोझिशन बद्दल समजायला पाहिजे. पण कोणत्या, आता हे सगळे एलिमेंट्स आहेत, परंतु या एलिमेंट्स मध्ये दोन प्रकारचे एलिमेंट्स येतात. एक डायगोनल एलिमेंट आणि दुसरा नॉन डायगोनल एलिमेंट. मग आता त्या डायगोनल एलिमेंट्स मध्ये डायगोनल एलिमेंटचे काही डायगोनल एलिमेंट्स असतात. तर मी त्यावेळी तुम्हाला डायगोनल एलिमेंट कशाला म्हणतात हे शिकवलं होतं. त्यावेळी काय सांगितलं होतं, डायगोनल एलिमेंट्सच्या ज्या पोझिशन्स राहतील, नंबर ऑफ रोज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम. म्हणजे त्याची सिच्युएशन जी असते I इक्वल्स टू J असेल. काय असेल, I इक्वल्स टू J. त्या एलिमेंटची जी पोझिशन असेल ती I इक्वल्स टू J असेल. पाहून घ्या. 1 1 म्हणजे आहे हा 1, पहिला 1 म्हणजे I, दुसरा 1 म्हणजे J आहे. म्हणजे आपण अशाला काय म्हणतो, डायगोनल एलिमेंट्स, की ज्याच्यामध्ये त्या एलिमेंट्सच्या I आणि पोझिशन इंडिकेशन वाले जे असतील I आणि J ते कसे असतील, इक्वल. मग आता जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत त्या नॉन डायगोनल एलिमेंट्स मध्ये परत I आणि J च्या कंपॅरिझन जर आपण केल्या तर त्या दोन प्रकारच्या येतात. दोन प्रकारच्या म्हणजे दोन टाइप्सच्या येतात. टू टाइप्स ऑफ इंडिकेशन्स आहेत. आता या नॉन डायगोनल एलिमेंट्स मध्ये, म्हणजे खालचे नॉन डायगोनल एलिमेंट झाले, हे वरचे नॉन डायगोनल एलिमेंट झाले. म्हणजे याला आपण काय म्हणतो, बिलो. डायगोनलच्या खाली आहे म्हणून याला आपण बिलो म्हणतो, आणि डायगोनलच्या वर आहे म्हणून याला आपण अबव असं म्हणतो. तर आता आपण थोडक्यात बिलो असणाऱ्या, डायगोनलच्या खाली असणाऱ्या एक नॉन डायगोनल एलिमेंटचा विचार करू. तर त्याच्यात जेव्हा तुम्ही विचार करता 2 1 3 1 3 2, याच्यावरनं तुम्ही काय समजून सांगू शकता मला की याच्यामध्ये हे रिलेशन कसं आहे, कसं रिलेशन आहे याच्यामध्ये. तुम्ही जर यांच्या एलिमेंट्सच्या पोझिशनचं जर पाहिलं तर आयचं म्हणजे रोचं आणि कॉलमचं रिलेशन कसं आहे. तर आपण या एलिमेंटकडे जर निरखून पाहिलं तर आपल्याला याचं पोझिशन कळते. काय याची पोझिशन, कशी पोझिशन आहे याच्यामध्ये, याची पोझिशन अशी आहे की हा आय जे पेक्षा मोठा आहे, म्हणजेच रो हा कॉलम पेक्षा मोठा आहे.
इथे पण रो हा कॉलम पेक्षा मोठा आहे, इथे पण रो हा कॉलम पेक्षा मोठा आहे. म्हणजेच तुम्ही अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स याला म्हणता, ज्याच्यामध्ये आता हे लक्षात ठेवण्याची तशी एकदम सोपी पद्धत आहे. जर डायगोनल एलिमेंटच्या खाली 0 आले तर त्याला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि डायगोनलच्या वरच्या साईडला अबाव जर 0 आले तर त्याला काय म्हणायचं, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. परंतु आपल्याला एखाद्या वेळेस एमसीक्यूज मध्ये जर या रिलेशन वर एखादा एमसीक्यू आला तर ते आपल्याला कळायला पाहिजे की बा हे जे रिलेशन आहे हे कुठल्या मॅट्रिसेसचं आहे. मग आता त्यावेळी आपल्या लक्षात आलं पाहिजे की जिथे आय इज ग्रेटर दॅन जे असेल तर ते असतं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचं रिलेशन. कशाचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचं रिलेशन. समजलं का? अरे समजलं का? म्हणजे त्याचा अर्थ काय, तर आता हे झालं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचं. पण सर इथे आहे, मग हे जे एलिमेंट्स असतात तर त्याचं म्हणणं हे आहे की अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0. बिलो द डायगोनल आर 0. म्हणजे समजायला काय झालं, सोपं झालं. म्हणून मी सांगितलं ज्या डायगोनलच्या खाली बिलो द डायगोनल 0 असतील तर त्याला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर. परंतु आपण एमसीक्यूच्या हिशोबातनं गेलो तर त्यावेळी आपल्याला शोध झालं पाहिजे की बा त्याच्यामध्ये तो म्हणतो ए इज इन स्क्वेअर ब्रॅकेट एआयजे इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स वेअर एआयजे इज इक्वल्स टू 0. एआयजे इक्वल्स टू 0 म्हणजे हे एआयजे जे राहतील ते काय राहतील, 0 राहतील. परंतु फॉर कुठल्या सिच्युएशनला ते 0 राहतील, देन आय इज ग्रेटर दॅन जे. मग आय इज ग्रेटर दॅन जे कुठे आहे, 1 2 1 2 and 3. These 3 elements representing this condition. म्हणजे या कंडिशनला हे एलिमेंट सॅटिस्फाय करतात की बा याच्या मधला रो हा कॉलम पेक्षा मोठा आहे. म्हणजे 2 हा रो आहे, 1 हा कॉलम आहे. 3 हा रो आहे, 1 हा कॉलम आहे. मग आता 2 मोठा की 1 मोठा, 2. म्हणजे 2 इज ग्रेटर दॅन 1, 3 इज ग्रेटर दॅन 1, 3 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 1. सॉरी 2. म्हणजे त्याच्यावरनं ही कंडिशन इथं सॅटिस्फाय होत आहे. म्हणून त्याचं म्हणणं आहे की ह्या अशा कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या एलिमेंट्सची व्हॅल्यू किती असणार आहे, 0. आणि देन म्हणून आपण त्या देन ए इज कॉल्ड ॲज an अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात. सेम मग इथे आपण ते शो केलं, इथे पाहू शकता तुम्ही. म्हणून आपण यांना काय म्हणतो, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल तर डायगोनल्सच्या बिलो 0 झाले की त्याला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि डायगोनलच्या अबाव 0 आले तर त्याला काय म्हणायचं, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर आता लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपण असं म्हणतोय. मग आता लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये डेफिनेशन, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल द एलिमेंट्स अबाव द डायगोनल म्हणजे 1 3 च्या वर, इथे 1 4 6 च्या वर, म्हणजे R0 इज कॉल्ड द लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. Thus मी त्यालाही सुद्धा शो ऑफ केलं. A square is equals to square bracket Aij is a square matrix where Aij is equals to 0 for. मग आता हा जो Aij आहे म्हणजे या मॅट्रिक्सच्या आतमधला जो एलिमेंट आहे हा एलिमेंट कसा असेल, 0 केव्हा असेल, जेव्हा फॉर I is less than j. I हा less than असेल j पेक्षा. मीन्स I means row and j means column. म्हणजे आता तुम्ही याच्याकडे पहा, या ट्रायंग्युलर कडे पहा. 3 एलिमेंट्स आहेत, याच्याकडे पहा. तर तुम्हाला इथे सिच्युएशन दिसेल. इथे सिच्युएशन काय होती, I is greater than j होती. आता इथे कंडिशन कशी आहे पहा, I is less than j आहे. बरोबर आहे. पाहूया. 1 is less than 2, 1 is less than 3, 2 is less than also. समजलं. म्हणजे त्याचा अर्थ असा की ज्यावेळी तुमचा रो हा कॉलम पेक्षा छोटा असेल त्यावेळी त्याला काय म्हणायचं, म्हणजे तशा
कंडिशन असणाऱ्या एलिमेंटची व्हॅल्यू जर काय आली 0 0 आली तर तशा ट्रायंगल त्याला आपण लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असं म्हणतो. मग आता मी एवढं हे डिक्टेट का केलं? याचं कारण असं आहे की तुम्ही घरी गेल्यानंतर हे तर तुम्ही चटकन लक्षात ठेवलं असतं. कसं? किंवा डायगोनलच्या खाली झिरोज आहेत म्हणजे त्याला काय म्हणा? अप्पर म्हणा. आणि डायगोनलच्या वर झिरोज आहेत म्हणजे त्याला लोअर म्हणा. हे ठेवलं असतं तुम्ही डोक्यात. परंतु आपल्याला एमसीक्यूच्या हिशोबाने जेव्हा तुम्हाला ही कंडिशन मांडून दिली असती एमसीक्यूज मध्ये आणि तेव्हा विचारलं असतं विच इज मॅट्रिक्स, मग खाली दिलेलं असतं डायगोनल मॅट्रिक्स, नॉन डायगोनल नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, अशा पद्धतीचं तुम्हाला दिलेलं असेल. 4-5 आपल्याला मॅट्रिसेसची नावं दिलेली असतील. त्याच्यातला आपला हा एक तुम्हाला टाकून दिलेला असेल. त्याच्यात अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, एक डायगोनल मॅट्रिक्स, एक स्क्वेअर मॅट्रिक्स असं लिहून दिलेले होते. आणि त्यातनं तुम्हाला काय करायचं आहे? करेक्ट ऑब्जेक्टिव्ह शोधायचं होतं. आता तुम्हाला जर हे माहितच नसेल तर तुम्ही करेक्ट ऑप्शन शोधूच शकणार नाही. आता तुम्हाला ते समजावं म्हणून मी इथं समजावून सांगितलं की ही एक डेफिनेशन आहे एकदम सिंपल आणि ही एक डेफिनेशन आहे ही मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये, ही पण मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये सिम्प्लिफिकेटिंग आहे पण ही थोडं थेरॉटिकल टच देते. कसा? किंवा डायगोनलच्या खाली म्हणजे बिलो द डायगोनल, इथे काय अबव द डायगोनल म्हणजे आपण चटकन लक्षात ठेवू शकतो. परंतु इथे ते मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये दिलं किंवा AI इज 0 पण केव्हा 0 असतील? जेव्हा त्याची सिच्युएशन I इज ग्रेटर दॅन J असेल. AI इज 0 म्हणजे तो एलिमेंट 0 असेल पण केव्हा I इज लेस दॅन J. समजलं? तर जिथे I इज ग्रेटर दॅन J असेल तर त्याला अप्पर ट्रायंगुलर म्हणतात आणि I इज लेस दॅन J असेल तर त्याला आपण लोअर ट्रायंगुलर. समजलं काय? आता इथून पुढे आलो आपण डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. आता डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही कारण मागल्या वर्षी 10वीला असताना आपण ऑलरेडी डिटर्मिनंट हा कन्सेप्ट शिकलेलो आहे. तर त्या डिटर्मिनंट्स मध्ये तिथे आपण मागल्या वर्षाला आपल्याला फक्त सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट होतं. सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट म्हणजे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल होते म्हणजे 2 रोज 2 कॉलम्स म्हणून आपण त्याला सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट म्हणायचो. आता आपल्याला यंदाला सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट पण आहे आणि थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट पण आहे. पण तो डिटर्मिनंट कोणापासून तयार होतो? डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. तर डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये त्यांनी सांगितलं लेट A इक्वल्स टू बॉक्स ब्रॅकेट Aij बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स. हे नेहमी लक्षात असू द्या. कुठल्याही डिटर्मिनंटचा जो डिटर्मिनंटचं जे एलिमेंट्स रिप्रेझेंटेशन असेल ते नेहमी स्क्वेअर मध्येच असेल. कशामध्ये असेल? स्क्वेअर मध्ये. म्हणून तिथे लिहिलं गेलं डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे आपण नेहमी लक्षात असू द्या कोणाचा डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकतो? फक्त आणि फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचाच डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणून हे नेहमी लक्षात असू द्या आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचा कधीच डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकणार नाही. लक्षात? इथे आपल्याला डिटर्मिनंट जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला तो स्क्वेअर मॅट्रिक्सच असावा लागेल. मग आता इथे काय स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. देन द डिटर्मिनंट इन विच each element is the same as corresponding element of the matrix A is called the determinant of matrix. मग आता determinant of the matrix it is denoted by A. याच्यात फरक एवढा आहे की जो तुमचा स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्या स्क्वेअर ब्रॅकेटला आपण जेव्हा मॉड मध्ये घेऊ त्यालाच आपण काय म्हणतो? डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. त्याच्यात काहीही फरक नाही. फक्त याला तुम्ही म्हणताना मॅट्रिक्स म्हणणार पण हा कुठला मॅट्रिक्स असेल? स्क्वेअर मॅट्रिक्स. या स्क्वेअर मॅट्रिक्सला आपण लिहिताना मॉड मध्ये रिप्रेझेंट केलं तर त्याला आपण काय म्हणू? डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. आलं लक्षात? आणि तो रिप्रेझेंट असा करतात इट इज मॉड ऑफ A इक्वल्स टू मॉड ऑफ 1 2 0 3. समजलं? तर याच्या अशा याला आपण काय म्हणतो? आर द डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. आलं लक्षात? मॅट्रिक्स. सेकंड, आता या डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिसेसचे स्क्वेअर मॅट्रिक्सचे फर्दर 2 टाइप्स पडतात. पण मी तुम्हाला सांगितलं की बा आपण जे 16 टाइप शिकतोय त्याच्यामध्ये आपण शिकवत असतानाच त्याचे कोणता टाइप कोणाचा सब टाइप आहे ते आपण शिकवत चाललोय.
परंतु त्याला आपण असं मिक्स केलं नाही, आपण सरसकट त्याला 16 टाइप्स असं म्हणून म्हटलेलं आहे. परंतु टाइप्सच्या आतमध्ये त्याचे टाइप्स आहेत. पहा आता, हा डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, त्याचे फर्दर 2 टाइप्स तयार झाले. इथे सुद्धा पाहू शकता तुम्ही, हा ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होता, त्या ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचे किती टाइप्स होते? 2. पण आपण त्याला सेपरेटच केलं. पण असं मी शिकवू शकत होतो, पण मी त्याला मिक्स करू नाही, कारण तुम्हाला आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हाऊ मेनी टाइप्स ऑफ द मॅट्रिसेस. मग आता तिथे आपल्याला ते लक्षात राहिलं तर कोण कोणाचा सब टाइप आहे हे आपल्या लक्षात राहील. परंतु आपण ते वेगवेगळं करून गेलो तर त्याचं आपल्याला अडचण जाईल, म्हणून आपण ते एक सरसकट शिकतोय. मग आता इथे काय आलं? सिंग्युलर मॅट्रिक्स हा एक टाइप आहे डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्सचा, आणि एक आहे नॉन सिंग्युलर. मग सर, सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर याला डिटर्मिनंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स का बरं म्हटलं? कारण कुठल्याही मॅट्रिक्सला सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर ठरवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्या मॅट्रिक्सला डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं, आणि त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट केल्यानंतरच आपण त्याच्यावरनं ते शो ऑफ करू शकतो, ते रिप्रेझेंट करू शकतो की इट इज सिंग्युलर ऑर इट इज नॉन सिंग्युलर. म्हणजे नेमकं काय होतं? मग आता मी ते समजावून सांगेल. याच्यामध्ये ए स्क्वेअर मॅट्रिक्स A is called a singular matrix. मग हा स्क्वेअर मॅट्रिक्स A is called singular matrix. मग या A ला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतोय, पण केव्हा? इफ मॉड ऑफ A is equals to 0. जेव्हा त्याला मॉड ऑफ A म्हटलं मी, यालाच आपण काय म्हणतो? डिटर्मिनंट ऑफ A is equals to 0. म्हणजे त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर 0 आला तरच आपण त्याला काय म्हणू शकतो? सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल घेतलं, हा A घेतला, त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट केला. आता तुम्हाला लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे, डिटर्मिनंट मध्ये जेव्हा आपण प्रोडक्ट घेतो तर तो प्रोडक्ट राईट टू लेफ्ट असतो. पाहून घ्या, 6 2 जा आणि हा लेफ्ट टू राईट, म्हणजे राईट टू लेफ्टच्या प्रोडक्ट मधलं लेफ्ट टू राईटचा प्रोडक्ट आपण मायनस करतो, म्हणजे किती आले? 0. हा 0 आला. मग त्याचं म्हणणं काय होतं? ज्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली? 0 आली, त्याला तुम्ही काय म्हणू शकता? इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे थोडक्यात काय? कुठल्याही मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट केला तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर आपण त्याला काय म्हणू? सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि ज्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येत नाही? 0 येत नाही, त्याला आपण म्हणतो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. असे स्क्वेअर मॅट्रिक्स A is called a non singular matrix if determinant is not equals to 0. Determinant of A is not equals to 0. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामध्ये डिटर्मिनंट ऑफ A काढला तर 4 1 जा 4, 3 2 जा 6. आता याला निगेटिव्ह म्हणजे -2 आला. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ A is equals to -2 is not equals to 0. म्हणजे ते नॉट इक्वल्स टू काय आहे? 0 आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 आली नाही. मग ज्याची व्हॅल्यू 0 नसेल त्याला आपण काय म्हणतो? इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात आलं? समजलं? म्हणजे थोडक्यात एक लक्षात ठेवा, कोणाला आपण सिंग्युलर म्हणतो आणि कोणाला आपण सिंग्युलर नाही म्हणतो. आता नॉन सिंग्युलर कोणाला म्हणतो आणि सिंग्युलर कोणाला म्हणतो? ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करू, तो डिटर्मिनंट फाइंड आउट केल्यानंतर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर त्या डिटर्मिनंट ऑफ A ला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. आणि ज्या डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू ही नॉट इक्वल्स टू 0 असेल त्याला आपण काय म्हणू? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. समजलं? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपोज? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? ट्रान्सपोज म्हणजे काय? इथनं तिकडे नेणे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? मॅथमॅटिक लँग्वेज मध्ये त्याला इंटरचेंजिंग म्हणतो. कारण इथे आपण मॅट्रिक्स बद्दल बोलतोय आणि मॅट्रिक्स मध्ये कशाची अरेंजमेंट आहे? नंबर ऑफ एलिमेंट्सची अरेंजमेंट आहे, आणि ती अरेंजमेंट 2 कन्सेप्ट मध्ये आहे, रो मध्ये पण आहे आणि कॉलम मध्ये पण आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या मॅट्रिक्सला ट्रान्सपोज करायचं असेल, त्याचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा असेल तर त्यावेळी
त्या दिलेल्या मॅट्रिक्सला ट्रान्सपोज फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी म्हणजे लिहायचं म्हणजे नेमकं करायचं काय, तर त्यावेळी त्याच्या ऑर्डरला इंटरचेंज करायचं. त्याच्या ऑर्डरला इंटरचेंज करायचं. तुम्ही पाहू शकता इथं ऑर्डर काय होती, 2/3 होती. 2/3 होती. तर ती ऑर्डर नंतर काय झाली, म्हणजेच आपण काय केलं, जे रो होते त्यांना काय केलं, कॉलम केलं, आणि जे कॉलम होते त्यांना आपण काय केलं, रो केलं. पाहून घ्या, हा रो होता, ते 2 रो होते, ते आता काय झाले, कॉलम झाले, आणि जे कॉलम होते ते आता काय झाले, 1 4 2 5 3 6. दीज आर द 3 कॉलम्स. आता ते इकडे पाहायला गेले तर काय होतात, रो झाले. हे पहा, हा कॉलम होता, हा इकडे काय झाला, रो. लक्षात आलं. म्हणजे अशा इंटरचेंजिंग ऑफ द रोज अँड कॉलमला आपण ट्रान्सपोज असं म्हणतो. म्हणजे इफ A is any given matrix, then the matrix obtained from A by interchanging respective rows and columns is called as transpose of A. आणि it is denoted by A dash. कधी कधी A to the power T ने सुद्धा इंडिकेट करतात, पण शो जास्तीत जास्त कशाने केलं जातं, A डॅश ने करतात. समजलं. फॉर एक्झाम्पल हे मी तुम्हाला समजून सांगितलं. इथं लक्षात ठेवायचं, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे इंटरचेंजिंग द रोज अँड कॉलम्स. आलं लक्षात. म्हणून मी तिथे लिहून दिलं, वी नोट दॅट ऑर्डर ऑफ A इज 2/3 and that of transpose of A, त्याला काय वाचायचं, ट्रान्सपोज ऑफ A is 3/2. समजलं का. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय. सिमेट्रिक मॅट्रिक्स, a square matrix A is said to be a symmetric if transpose of A is equals to A. म्हणजे तुम्हाला दिलेला जो मॅट्रिक्स असेल त्या मॅट्रिक्सचा जर आपण ट्रान्सपोज काढला आणि तो ट्रान्सपोज काढूनही आपल्याला Aच भेटत असेल तर आपण तशाला काय म्हणतो, सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे थोडक्यात मराठी भाषेत ज्या मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज करतो म्हणजे ट्रान्सपोज करतो तरीही त्याचे एलिमेंट्स बदलत नाही. म्हणजे रोज आणि कॉलम जरी इंटरचेंज केलं तरीही तो मॅट्रिक्स बदलत नाही, चेंज होत नाही. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, सिमेट्रिक मॅट्रिक्स. जसं इथं ट्रान्सपोज केलं तर हा मॅट्रिक्स इथं चेंज झाला ना, म्हणून याला आपण ट्रान्सपोज म्हटलं. पण जर समजा याचा ट्रान्सपोज काढल्यानंतर हा चेंजच झाला नसता तर आपण तशा मॅट्रिक्सला काय म्हटलं असतं, सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणून मी इथे एक्झाम्पल घेतलंय, पण त्याच्या आधी मी इथे समजावून सांगतो. Thus, a square matrix A, the square matrix A is a symmetric matrix. Symmetric Aij is equals to Jia. Aj. मग आता याचा अर्थ काय की याच्यामध्ये आपण जेव्हा हा I आणि J आहे, I मीन्स रो कॉलम, आणि जेव्हा त्याचा ट्रान्सपोज करू तेव्हा त्याचे रो कॉलम असतील आणि कॉलम रो असतील, म्हणून त्यांनी इथे J आणि I रिप्रेझेंट केला. तर हे दोघेही कसे असले पाहिजेत, इक्वल. म्हणजेच आता इथे पहा, हा A मॅट्रिक्स होता, त्याचा ट्रान्सपोज काढला म्हणजे हा रो होता तो कॉलम केला, हा रो होता तो कॉलम केला, तरी काही बदल झाला का दोघांमध्ये. म्हणून ट्रान्सपोज ऑफ A इज इक्वल्स टू A. आणि इथे सुद्धा हा ABC, AHG, HBF, GFC असं दिलेलं आहे. मग हा रो आहे, हा कॉलम केला, हा रो आहे, हा कॉलम केला, हा रो आहे, हा कॉलम केला. तरी या मॅट्रिक्स मध्ये काही बदल आहे का. म्हणून आपण या मॅट्रिक्सला काय म्हणतो, मॅट्रिक्स A and B आर सिमेट्रिक. हे कोणतं मॅट्रिक्स आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स. समजलं, लक्षात आलं का. म्हणजे आपण आता याच्यात थोडं लक्षात घ्या, थोडी गोष्ट लक्षात घ्या. सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इज अ पार्ट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. हे कोणाचे पार्ट आहे, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का. It is the part of transpose matrix is the part of square and
रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. स्क्वेअर अँड रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे स्क्वेअर अँड रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. हा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. याच्यात रेक्टँग्युलर मॅट्रिक्सचाही आपण ट्रान्सपोज करू शकतो आणि स्क्वेअर मॅट्रिक्सचाही ट्रान्सपोज करू शकतो. फक्त फरक एवढा आहे की ट्रान्सपोज केल्यानंतर त्याचे एलिमेंट म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये ट्रान्सपोज केल्यावरही बदल होत नाही अशाला काय म्हणायचं, सिमेट्रिक. आणि ज्याच्यात बदल होतो त्याला काय म्हणायचं, ट्रान्सपोज. आलं लक्षात. आता इथे आलो आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. A square matrix A is said to be skew symmetric. But if A transpose is equals to minus A, म्हणजे A transpose is equals to minus A. म्हणजे ज्यावेळी आपण कुठल्याही निगेटिव्ह A घेतलेला असेल आणि त्याचा काय करत असू, ट्रान्सपोज काढत असू, तर तो ट्रान्सपोज म्हणजे त्याचा ट्रान्सपोज म्हणजे AIJ is a skew symmetric. Then AIJ is equals to minus JI. मग आता इथे लक्ष द्या. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं स्क्यू सिमेट्रिक्स मध्ये काय आहे, नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत आणि डायगोनल एलिमेंट. तर जे इक्वल असतात त्याला आपण डायगोनल म्हणतो. ते डायगोनल एलिमेंट्स कसे राहतील स्क्यू सिमेट्रिक मध्ये, झिरो असतील. काय असतील, झिरो. मग मी तो फॉर एक्झाम्पल इंडिकेट केलं, तुम्हाला पाहू शकता डायगोनल एलिमेंट्स हा झिरो. आणि याचा काय केलं, तुम्ही. आता याचा आपण थोडक्यात समजून सांगू, म्हणून मी शिकवत असताना समजून सांगणार होतो. आता इथं थोडक्यात समजून सांगतो. याचा ट्रान्सपोज काढा. काय आला ट्रान्सपोज, झिरो आला. आता याच्यात मायनसची साईन काय काढा, मायनसची साईन कॉमन काढा. मग तुम्ही म्हणता सर यातनं मायनसची साईन कॉमन काढू शकतो. हो, मायनसची साईन आपण या प्रत्येक एलिमेंट मधनं आपण कॉमन काढली की बाहेर आली मायनस. अरे मला हे शो करायचं तुम्हाला. A ट्रान्सपोज इज इक्वल्स टू मायनस A कसा काय तो, हे शो करायचं. मग इथे काय आलं, A ट्रान्सपोज आहे. मग याच्यातनं मायनस झिरो मधनं निगेटिव्ह साईन काढली तर तो झिरो, त्याची साईन बदलणार आहे. पण हा मायनस साईन कॉमन काढली तर काय आला, पॉझिटिव्ह. पण हा पॉझिटिव्ह असेल तर काय होईल, निगेटिव्ह. कारण आपण शिकलेलो आहे जेव्हा आपण ज्या नंबर्स मधनं निगेटिव्ह साईन कॉमन काढतो तर तो नंबर जर निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह होईल आणि पॉझिटिव्ह नंबर असेल तर निगेटिव्ह. मग हा पॉझिटिव्ह नंबर होता तर निगेटिव्ह झाला. आता तुम्ही पाहू शकता हा जो आहे हा मॅट्रिक्स कोणासारखा दिसतोय, कोणासारखा दिसतो, A सारखा. म्हणून आपण लिहिलं मायनस. आलं लक्षात. मग तो हे म्हणतो की ज्या कोणाला स्क्यू सिमेट्रिक म्हणायचं, की ज्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज तुम्ही काढाल तो ट्रान्सपोज त्या मॅट्रिक्सच्या निगेटिव्ह एवढा असेल, तर तशाला काय म्हणायचं, स्क्यू सिमेट्रिक असं म्हणायचं. आणि त्याचे डायगोनल एलिमेंट हे कसे असले पाहिजे, त्यावेळी झिरो असले पाहिजे. अर्थ समजला. आता याच्यामध्ये आपण असंच बी मध्ये करून बघूया. बी मध्ये बी चा ट्रान्सपोज काढला, काय आलं, 0 8 -8 -9 8 0 -10 9 10 0. आता तुम्ही पाहू शकता याच्यातनं मायनसची साईन कॉमन काढली, बी ट्रान्सपोज इज इक्वल्स टू निगेटिव्ह साईन कॉमन काढली, 0 8 9 -8 0 10 -9 -10 0. हे कळलं का सगळ्यांना, हे समजलं का. मग याच्यामध्ये मायनसची साईन कॉमन काढली म्हणजे आपण इथे म्हणू शकतो therefore b ट्रान्सपोज इज इक्वल्स टू -b. समजलं. म्हणजे इथे ह्या दोन्ही सिच्युएशन्स काय झाल्या, क्रिएट झाल्या. म्हणजेच याच्यावरनं आपण म्हणू शकतो A and B आर द स्क्यू सिमेट्रिक. लक्षात आलं, समजलं की नाही समजलं, लक्षात राहील. फक्त एवढं लक्षात ठेवा, स्क्यू सिमेट्रिक मध्ये आपण जेव्हा ट्रान्सपोज काढतो, तो ट्रान्सपोज काढल्यानंतर ज्या मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज काढतो तर ट्रान्सपोज काढल्यानंतर त्याची व्हॅल्यू त्या मॅट्रिक्सच्या निगेटिव्ह फॉर्म एवढी असते. कोणा एवढी असते, निगेटिव्ह फॉर्म एवढी असते. म्हणजे या A मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढला आणि त्याच्यातनं मायनसची साईन कॉमन काढली तर तो कोणासारखा होता, -B. समजलं. इथे कोणा हा काय होता, -B.
लक्षात राहील. तर अशा याला आपण काय म्हणतो स्क्यू सिमेट्रिक्स. पण हे एक गोष्ट लक्षात असू द्या, स्क्यू सिमेट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट्स आर 0. स्क्यू सिमेट्रिक मध्ये काय असतात, डायगोनल एलिमेंट्स हे 0 असतात. लक्षात राहील. समजलं.